शुभवन मालिकेच्या आजच्या थरारक अशा भागाला आपण सुरुवात करणार आहोत. हो प्रेक्षकांनो, खूपच डेंजर असा भाग दाखवलेला आहे बरं का. हा नागेश्वरने शेवटी त्याचा नागाचा फणा इथे गिरीजावर काढण्याचा प्रयत्नच केला आहे. आता आपण पाहतो सुरुवातीला की इकडे आता नागेश्वर, उर्वशी आणि सावी ह्या तिघजण सुद्धा बोलत असतात. आता इकडे उर्वशी म्हणत असते, ज्या गोष्टीवर आपण अंकुश ठेवून होतो तीच गोष्ट, तोच मुलगा तिने आपल्यापासून दूर केलाय. त्याच मुलाला तिने कुठे गायब केले तेच कळत नाही. म्हणजे तिचा भाऊच गायब केलाय. काय म्हणायचं काय? त्यावर लगेच नागेश्वर म्हणत असतो, हो, तिने एवढी मोठी चाल खेळली ना की काही विचारू नका दीदी. पण आता ही चाल ती किती दिवस खेळणार आहे? आणि आणखी एक चाल ती खेळली आणि आणखी दुसरी चालसुद्धा तिने खेळलेली आहे. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, दुसरी चाल कोणती दादासाहेब? तेव्हा तो म्हणत असतो, बघितलं ना तुम्ही, इथे त्या मोनूला कुठे लपून ठेवलं, कुठे गायब केलं हे तर माहिती नाही आहे. आणि दुसरी चाल म्हणजे तिने काय केलेली आहे, तर तिला आपल्यापासून पळून जाण्याची खूप खास आणि मोठी संधी होती. पण तिने ते तसं केलं नाही. तर ती पुन्हा आपल्या समोर येऊन उभी राहिलेली आहे. तिला माहिती होतं की आपल्यापासून तिला मरणाची भीती आहे, तरीसुद्धा ती आपल्यासमोर येऊन उभी राहिली. ही तिची दुसरी आणि मोठी चाल. नागेश्वर तर पुरता घाबरलेला असतो बरं का. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, गिरिजा जी बॅग भरून घेऊन गेली होती तीच बॅग आता इथे ती खाली करत असते. बॅग खाली करत असताना आता तिथे रुद्र आलेला असतो. रुद्र आल्यानंतर तो म्हणत असतो, येऊ का गिरिजा मी आतमध्ये? तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो असं काय करताय? हे घर तुमचंच आहे, रूमसुद्धा तुमचीच आहे. मग तुम्ही माझी परवानगी का आणि कशासाठी मागताय? या ना. त्यावर रुद्र गिरिजासमोर येऊन उभा राहतो. आता गिरिजा रुद्रकडे पाहते आणि त्याला स्वारी म्हणत असते, खरं तर मला माफ करा, माझं चुकलं. तेव्हा रुद्र म्हणत असतो, का आणि कशासाठी तुम्ही माझी माफी मागताय? हे बघा, माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे. आणि त्यावर गिरिजा म्हणत असते, खरं तर मी अशी न सांगता घरातून बाहेर गेले. त्याचबरोबर तुम्ही मला शोधत होता. तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले असतील ना मला शोधायला. तुम्हाला त्रास झाला. त्या सगळ्या गोष्टीकरिता मी तुमची माफी मागते. त्यावर रुद्र म्हणत असतो, हे बघा, तुम्ही माझ्यापासून आणि ह्या घरातून जेव्हा बाहेर निघून गेलात ना, तेव्हा एका पॉईंटला मला खूप भीती वाटली होती. म्हणजे मला आत्ता असं वाटलं होतं की नक्कीच तुम्हाला माझ्यापासून पुन्हा कोणीतरी हिरावून घेतंय. इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, आत्ता ती जी पोरगी ह्या घरामध्ये आलेली आहे तर नक्कीच काहीतरी ठरवून आलेली आहे. पण आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. जो हुकुमाचा इक्का, जो मुलगा, ज्या मुलाच्या खांद्यावर आपण तिला बंदूक ठेवून घाबरवणार होतो, तोच गायब केलाय. मग काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला इथे शोधून काढलंच पाहिजे. पण एक गोष्ट कळते का तुम्हाला दिदीबाई, ती पोरगी इथे आली तर उगाचच नाही आली इथे. ती आपल्याला पाणी पाजायला आली, आपल्याला धडा शिकवायला आली. तिला जर एवढंच तिकडे जाऊन राहायचं असतं ना तर तिने तिकडे जो रुद्र आहे त्यालासुद्धा बोलावून घेतलं असतं. कारण रुद्र तिच्या प्रेमात आहे. पण तिने तर तसं केलं नाही आहे. ती मुद्दाम इथे आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे हे लोक बोलत असतात. आता इकडे आपण पाहतो, रुद्र म्हणत असतो, खरंच मला पुन्हा एकदा असं वाटलं की मी तुम्हाला नक्कीच गमावतोय की काय. मला ना खूप भीती वाटली होती. तेव्हा गिरिजा त्याला स्वारी म्हणत असते. त्यावर तो म्हणत असतो, गिरिजा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघा, तुम्ही एक गोष्ट कराल का प्लीज? ह्या घरामध्ये आलात तर आता आत्याबद्दल, त्याचबरोबर इथे दादासाहेब म्हणजे आबासाहेबांबद्दल मनामध्ये कुठलाही राग, कुठलीही आडी ठेवू नका ना प्लीज. तुम्ही घरामध्ये नव्हतात ना तेव्हा ती लोकंसुद्धा तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि प्लीज त्यांनासुद्धा तुमची तेवढीच काळजी आहे. त्यावर लगेच गिरिजा म्हणत असते, हो रुद्र, तुम्ही नका काळजी करू आणि इथून पुढे मी त्यांच्या मनामध्ये अजिबात आडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात ठेवणार नाही आहे. हे सगळं काही बोलल्यानंतर आता गिरीच्या मनामध्ये विचार करू लागलेली असते. रुद्र बोलतायत ते अगदी बरोबर आहे. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या गुहेत राहायचंय, इथे नागोबासमोर राहायचंय म्हटल्यावर त्यांच्या बाजूनेच थोडंसं बोलावं लागणार आहे. कारण किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा इथे आता मला उद्या सकाळपासूनच ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करावी लागणार आहे.
म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्यांची मनं मला जिंकून घ्यावी लागणार आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा लवकरच उठलेली असते. गिरिजा लवकरच उठल्यानंतर आपण पाहतो तर इथे छान तयार झालेली असते. अंघोळ वगैरे करून ती आता इथे त्यांच्या घरामध्ये जी काही देवीची मूर्ती आहे त्या देवीच्या मूर्तीसमोरच ती येऊन इथे आरती करत असते. देवी तुळजाईला अगदीच नतमस्तक झालेली असते आणि छान प्रसन्न अशी सकाळ झालेली असते. छान अशी आरती करत असते तेव्हा घरातील एक एक जण तिच्या बाजूला येऊन उभं राहत असतं. तेव्हा सुरुवातीला आपण पाहतो की इकडे वासंती आलेली असते. वासंती आल्यानंतर लगेच आता गिरिजा पुन्हा आरतीला आहे तसंच कंटिन्यू करत असते. तर आता हळूहळू सगळेजण इथे आरतीसाठी येत असतात. सुरुवातीला तर आपण पाहतो वासंती, त्यानंतर लगेच रुद्रसुद्धा आलेला असतो. इकडे उर्वशी, सावी, नागेश्वर, हे नागेश्वर नसतो पण उर्वशी आणि सावी हे दोघीजणी सुद्धा आलेले असतात. आता उर्वशी मनातच म्हणत असते, आणखी किती किती ह्या सगळ्या गोष्टींचा आव आणणार आहे. हा चेहऱ्यावर जो काही मुखवटा आहे हा किती दिवस आणि कशा पद्धतीने ठेवणार आहे ते मलाच कळत नाही. हिचं काय चाललंय ना ते सुद्धा मला कळत नाही. हा मुखवटा खूप दिवस मी ठेवणार नाही आहे. अजिबात तू काळजी करू नकोस मावशी. काही जरी झालं ना तरीसुद्धा ती जास्त दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस फक्त ह्या घरामध्ये राहील, असंच आता इकडे सावी बोलत असते. आणि लवकरात लवकर मी तिला ह्या घरामधून नाही बाहेर हकललं तर नाव सावी लावणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की उर्वशी म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतेस. आणि तिला असं वाटत असेल की ती रुद्रला मिळवेल. तिला असं वाटत असेल की काही जरी झालं तरीसुद्धा रुद्र तिचं असेल. पण आत्ता आपण असं अजिबात होऊ द्यायचं नाही. एवढ्या मी रुद्राच्या जवळ जाईल आणि एवढ्या सगळ्या गोष्टी काही करेल ना की काही विचारू नको. कारण तिला असं वाटतं की रुद्र फक्त तिचा आहे. मग आपण त्या गोष्टी होऊच द्यायच्या नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजा आनंदात असते आणि तेव्हा ती लगेच बाजूला उभ्या असलेल्या जी वासंती आहे तिला आरती देत असते. वासंतीला आरती दिल्यानंतर, काय गं आज लवकर उठली होतीस वाटतं? हो आई साहेब, लवकर उठले होते. म्हटलं चला आपण या घरची सून आहोत तर मग सुनेचे सुद्धा कर्तव्य सगळे पार पाडावे, म्हणूनच मी लवकर उठली होती, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे खरंच गिरिजा, आज ना तू एवढी छान पूजा केलीस ना तर मला मात्र खूपच जास्त आनंद झाला आहे आणि आज मला खूप जास्त छान वाटतंय बघ, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आणि देवीला नमस्कार करत असते. गिरिजा म्हणत असते, मी दादासाहेबांना आबासाहेबांना आरती देऊन येते. कुठे आहेत ते? अगं ते ना त्यांच्या खोलीमध्ये आहेत, असं म्हणून गिरिजा तिकडे निघून जाते. तर आता आपण पाहतो की इकडे जो नागेश्वर आहे तो सुभानरावाशी फोनवर बोलत असतो. तो म्हणत असतो, सुभानराव ऐका जरा नीट, काही करा पण त्या पोरीच्या भावाला शोधून काढा. त्या पोरीच्या भावाला शोधून काढ तरच आपण नीट राहू बघा. कारण ती पोरगी पुन्यांदा इथे घरात आलेली आहे आणि ती काहीतरी ठरवून आलेली आहे. मग तिचा तर काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. पण अगोदर त्या मोनूला शोधलं पाहिजे. लवकरात लवकर त्या मोनूला शोधा, असं म्हटल्यानंतर तो फोन ठेवतो. तेवढ्यातच गिरिजा पाठी असते. गिरिजा पाठी असल्यानंतर त्याचं लक्ष गिरिजाकडे जातं. इथे गिरिजा म्हणत असते, काय झालं दादासाहेब, आबासाहेब, बहुतेक तुम्हाला माझ्या मोनूची खूपच आठवण येते वाटतं. काय बरोबर ना आबासाहेब? तेव्हा तो म्हणत असतो, हो मग काय तर येणारच ना. मोनूची आठवण नाही येणार तर कसं होणार? तुम्हाला नाही का येत? हो ना, मला सुद्धा माझ्या मोनूची खूपच आठवण येते. त्यावर तो लगेचच म्हणत असतो, मग चला ना तुम्ही आणि मी आपण दोघं जण जाऊन त्याला भेटून येऊ. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही ना, तेच तर नाही करू शकत. कारण मला माझ्या मोनूचं भविष्य पाहायचं आहे. त्याचं शिक्षण, त्या सगळ्या गोष्टी, सगळं काही पाहायचं आहे ना. म्हणूनच नाही आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, काय गे, खूपच माज आलाय तुला? हां, माज आलाय का तुला? आणि माज घेऊन आलीस का तू? तेवढ्यातच आता इथे गिरिजा म्हणत असते, अहो आबासाहेब असं काय करताय? मी माझ नाही तर तुमच्याकरिता आरती घेऊन आलेले आहे. म्हटलं चला नागेश्वर साहेबांना सकाळी सकाळी माझ्या हातची आरती द्यावी. आणि त्याचं काय आहे ना आबासाहेब, मी ना इथे आपल्या घराच्या भल्यासाठी, सुखशांतीसाठी, घरातील सगळ्यांना
चांगलं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात ना, म्हणून मी सकाळी सकाळी देवीची पूजा केली, आरती केली. बरोबर ना? सुनेचं हेच कर्तव्य असतं ना. पोरी, जास्त होतंय तुझं. खूप आगाऊपणाने बोलतेस तू, समजलं का? तू कोणाशी पंगा घेतलायस हे तुला कळत नाही. त्यावर गिरिजा म्हणत असते, "आ? मी कोणाशी पंगा घेतलाय? मी कोणाशीही पंगा घेतला नाही आहे नागेश्वर साहेब. असं काय करताय? मी तर माझं कर्तव्य पार पाडते. मी तर माझं काम करते." आता मात्र नागेश्वर चेकाळलेला असतो आणि तो म्हणत असतो, "हे बघ, तुला हे सगळं खूप महागात पडेल. फक्त आणि फक्त 6 महिने. 6 महिनेच तुला हे सगळं काही करू देणार आहे मी." त्यावर गिरिजा म्हणत असते, "नका काळजी करू तुम्ही. तुम्हाला माझ्या मनूपर्यंत पोहोचवायला अजिबात जमणार नाही. कारण मी माझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेवलं आहे ना, तर काही काळजी करण्याची गरजच नाही आहे तुम्हाला." आता गिरिजा म्हणत असते, "हो नागेश्वर साहेब, तुम्ही चिडताय. किती तो राग तुम्हाला? एवढा राग बरं नव्ह बरं का. घ्या, घ्या. आरती घ्या बरं तुम्ही. उगाचच असं वागू नका बरं तुम्ही, बोलू नका." इकडे रुद्र गिरिजाला शोधत शोधत नागेश्वरच्या खोलीपर्यंत आलेला असतो. कारण आत्तापर्यंत गिरिजाने आरतीसुद्धा इथे रुद्रला दिलेली नसते आणि त्यामुळेच तो शोधत असतो. तर आता गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, "बरं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसारच आणि सगळं काही तुम्हाला हवं तसंच होईल. तुम्हाला असं वाटतंय का की इकडे मी कशी जिवंत आहे म्हणून?" "ह्या हो नागेश्वर साहेब, तुम्ही आरती घ्या." तेवढ्यातच रुद्र म्हणत असतो, "गिरिजा, मी तुम्हाला कुठे कुठे आणि किती किती शोधलंय. तुम्ही इथे आहात." "अहो रुद्र, हे बघा ना, मी तेच सांगते. आबासाहेबांना मी आरती द्यायला आले होते आणि आमच्या थोड्याशा गप्पा रंगल्या होत्या. आज ना नागेश्वर साहेबांना म्हणजे आबासाहेबांना ना मोनूची खूपच आठवण येते आणि म्हणूनच आम्ही थोडंसं बोलत होतो. हो की नाही हो आबासाहेब?" तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, "हो, मी तेच सांगत होतो सुनबाईला. उगाचच त्या पोराला कशाला तिकडे ठेवलं? काय गरज होती तिकडे ठेवायची? त्याला इथेच जर ठेवलं असतं तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं ना. एवढी सगळी काळजी करण्याची काय गरज आहे?" त्यावर लगेच आता गिरिजा म्हणत असते, "हो बघा ना, ह्यांना ना खूपच जास्त आठवण येते बघा आणि ना एवढी आठवण येत असल्या कारणाने मी त्यांना तेच सांगत होते की तुम्ही एवढी आणि काळजी आणि त्याचबरोबर आठवण काढण्याची काहीच गरज नाही. हा ना, आबासाहेबांना मोनूची खूपच आठवण येते. तेच तर चिरंजीव. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. एवढ्या लांब ठेवण्याची काय गरज होती?" त्यावर रुद्र म्हणत असतो, "आबासाहेब, तुम्हाला सांगू का, खरं तर गिरिजाने जे काही गोष्टी केलेल्या आहेत ना, त्या तर मला खूपच आवडलेल्या आहेत. कारण आपल्याला सुद्धा मोनूच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. आणि म्हणूनच गिरिजाच्या ह्या सगळ्या काही गोष्टीला माझा पाठिंबा आहे बघा." त्यावर रुद्र म्हणत असतो, "गिरिजा, तुम्ही आत्ता मला आरती देणार आहात की नाही?" त्यावर गिरिजा म्हणत असते, "हो हो, तुम्हाला आरती तर देणारच आहे ना. पण पहिला मान कोणाचा? तर पहिला मान आपल्या आबासाहेबांचा आहे. आबासाहेब, घ्या बरं, तुम्ही अगोदर आरती घ्या." तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर आरती घेत असतो. तर इकडे रुद्र म्हणत असतो, "गिरिजा, द्या ना आता मला तरी आरती द्या." तेव्हा लगेच गिरिजा आता रुद्रला सुद्धा आरती देत असते. तर इकडे आता गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, "चला, मी येते आता. मला स्वयंपाक बनवायचा आहे. मला एक गोष्ट सांगा आबासाहेब, तुमच्या आवडीचं मी काय बनवू स्वयंपाकामध्ये?" तेवढ्यातच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, "बनवा, तुम्हाला जे जमतंय आणि जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवा. तुम्ही काहीही बनवलं तरी ते आम्ही आवडीने खाऊ." असं म्हणून आता गिरिजा हो म्हणत असते आणि तिथून निघून जात असते. तर आत्ता आपण इकडे पाहतो की रुद्र खूपच छान हसत असतो. तेव्हा नागेश्वर रुद्रला एक टोमणा मारतो, म्हणत असतो, "आता काय नवीन लग्न झालंय, बायको घरात आली म्हटल्यावर तिच्या पदराला धरूनच तुम्ही फिरणार आहात का? जरा त्या एन्जॉयकडे सुद्धा लक्ष द्या. काही कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण करा." तेवढ्यातच रुद्र म्हणत असतो, "हो आबासाहेब, मी आज तेच करणार आहे. आज मी एन्जॉयला जाणार आहे आणि सगळ्या डिटेल्स पूर्ण करून तुम्हाला पाठवणार आहे." "बरं बरं, चला निघा." आता तो तर निघून गेलेला असतो आणि तेव्हा नागेश्वर पुन्हा म्हणत असतो, "हे एक बरं आहे, आमचे चिरंजीव अजून तरी आमच्या हातातून निसटलेले नाही आहेत. आमचे चिरंजीव अजून तरी आम्ही म्हणतो आणि आम्ही सांगतो त्याच सगळ्या गोष्टी इथे ते ऐकतायत. हे एक आमच्यासाठी खूपच जास्त आनंदाचं आहे." असं सुद्धा आता इथे नागेश्वर बोलत असतो. "पण गिरिजा, तुम्ही आमच्या वाकड्या शिरून खूपच जास्त वाईट केले बरं का." तर आता आपण पाहतो की इकडे रुद्र हा एनजीओमध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर तो श्रीशी बोलत असतो. आता श्रीशी बोलत असताना रुद्र म्हणत असतो, "श्री, तुला एक गोष्ट सांगू का? खरं तर आता जेव्हा गिरिजा घरातून गायब झाल्या, त्या घर सोडून गेल्या होत्या, कुठे गेल्या होत्या काहीच माहिती नाही. पण आत्ता ज्या परत आलेल्या आहेत ना, त्या पहिल्या गिरिजा परत आलेल्या आहेत. त्यामुळे मला तर फारच आनंद होतोय." तेव्हा श्री म्हणत असतो, "म्हणजे मला नाही
कळलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे तर. अरे हो, तुला गोष्ट सांगतो, त्यांना आबासाहेबांमध्ये राग होता, आत्याबद्दल बऱ्याच काही गोष्टीबद्दल डाऊट होता, पण त्या आत्ता परत आल्या आहेत ना, तर त्यांच्या मनातलं सगळं काही निघून गेले. म्हणजे त्या मला पूर्वीच्या गिरिजा म्हणजे बघ ना, साडीच्या शॉपमध्ये जेव्हा त्या काम करायच्या, बिनधास्त पद्धतीने वावरायच्या, बिनधास्त पद्धतीने बोलायच्या, त्या ज्या पद्धतीच्या गिरिजा होत्या ना, त्याच आत्ता मला परत मिळाल्या आहेत. म्हणून मी तुला सांगतो, माझ्या गिरिजा मला परत मिळाल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला मात्र फारच आनंद झाला आहे. असं रुद्र भरभरून आता इकडे श्रीजवळ गिरिजाचं कौतुक करत असतो. तेवढ्यातच आता तिथलीच काही मुलं जी असतात ती उड्या मारतच आणि भांडणं करतच असतात. तेवढ्यातच रुद्रचं त्यांच्याकडे लक्ष जातं. रुद्र म्हणत असतो, का काय झालेलं आहे रे पोरांनो, तुम्ही असे भांडताय काय? दादा बघा ना, ह्यानं माझी पेन्सिल घेतली आहे. मग मी त्याला म्हणतो की मला पेन्सिल दे, मला थोडंसं लिहायचं आहे. आणि बघा ना दादा, हा मला पेन्सिल लिहिण्यासाठी देतच नाही आहे. पण मी का देऊ? ती माझी आहे ना, मग माझी पेन्सिल मी ह्याला का देऊ? तेव्हा तो दुसरा मुलगा म्हणत असतो, पण दादा मी म्हणतोय ना, मी थोड्या वेळासाठी लिहितो आणि थोड्या वेळासाठी माझं झाल्यावर मी पुन्हा परत देतो. तेव्हा आता रुद्र म्हणत असतो, इकडे या दोघंही जण, मला सांगा पेन्सिल तुझी आहे बरोबर? मग तो थोड्या वेळासाठी तुझ्याकडे पेन्सिल मागतोय. मग मला एक गोष्ट सांग, जर तो मागत आहे पेन्सिल, तर थोड्या वेळासाठी पेन्सिल देणं गरजेचं आहे की नाही? हे बघ, आनंद आपण जेव्हा वाटतो ना, तेव्हा तो डबल होतो. आणि हे तर पेन्सिल आहे, मग तू पेन्सिल तो मागत आहे, तर तू त्याला पेन्सिल द्यायला हवीस ना. आणि आनंद वाटल्याने डबल होतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, असं आता रुद्र इथे बोललेला असतो. आता लगेचच इकडे तो मुलगा म्हणत असतो, ठीक आहे दादा, हे घे, तुला पेन्सिल घे आणि तुझं लिहून झालं की माझी पेन्सिल मला परत कर, असं आता इकडे तो मुलगा त्याला म्हणत असतो. तेव्हा श्री म्हणत असतो, अरे वा वा वा, काय मजा आहे बाबा, खरं तर तुझ्यामध्ये खूपच काय काय बदल झालेले आहेत, ही तर प्रेमाची नशाच आहे बहुतेक, असं इकडे श्री त्याला म्हणत असतो आणि चिडवत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजा सकाळी सकाळी किचनमध्ये असते आणि तिने सगळा स्वयंपाक बनवलेला असतो आणि सगळा काही स्वयंपाक बनवल्यानंतर तिने डबासुद्धा पॅक केलेला असतो. वासंती येते आणि वासंती म्हणत असते, अगं काय हे, तू काही झोपलीस की का नाही? नाही बाई, का पहाटेच उठलीस? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो आईसाहेब, त्याचं काय आहे ना, मी जरा थोडीशी लवकरच उठले होते, काय ना यांना डब्बा द्यायचा होता ना, आज हे लवकरच जाणार होते, म्हणून मी हे सगळं काही आवरायला घेतलंय. तेव्हा लगेच आता वासंती म्हणत असते, अगं बाई खरंच काय गं, पण मला एक गोष्ट सांग, हे सगळं नवऱ्यासाठी करतेस, नवऱ्याला माहिती आहे का? आईसाहेब, हो मी आता डबा बनवलाय ना. बरं ठीक आहे, तू डबा बनवलायस ना, मी कोणासोबत तरी हा डबा पाठवून देते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही आईसाहेब, कशाला? तुम्ही डबा कोणासोबतही पाठवून देऊ नका, आज मीच ह्यांच्याकरिता डबा घेऊन जाणार आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, काय सांगतेस, तू डबा घेऊन जाणार आहेस? ही तर खरंच चांगली गोष्ट आहे बरं का, असं ती तिला म्हणत असते. आणि तेव्हा ये ना माझ्यासोबत, तुझ्याकडे काहीतरी काम आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय काम आहे? तेव्हा वासंती आता तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते. तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर आता कपाटातून एक दागिन्यांचा बॉक्स काढते. दागिन्यांचा बॉक्स काढल्याबरोबर तिथे एक फोटो असतो आणि ती फोटो फ्रेम मात्र इथे खाली पडते. आणि तेव्हा वासंती म्हणत असते की हे बघ, तुला एक गोष्ट मला द्यायची आहे. ह्या बांगड्या मला माझ्या आईनं दिल्या होत्या आणि मी तेव्हाच ठरवलं होतं, जेव्हा मला रुद्र झाला तेव्हा रुद्रची बायको ह्या घरामध्ये आली ना, तर मी तिला ह्या बांगड्या देणार आहेत. आता ती फोटो फ्रेम खाली पडलेली असते, जी गिरिजा उचलते. आता ती गिरिजा फोटो फ्रेम उचलल्यानंतर तिला कसला तरी भास व्हायला सुरुवात होत असते. तेव्हाच वासंतीला ते सगळं काही आठवतं. ती फोटो फ्रेम कोणाची, तर ती असते अंगद, त्याचबरोबर जानकी आणि छकुलीची ही फोटो फ्रेम असते. आणि तेव्हा ती उलटी धरलेली असते. पण गिरिजाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नसते. ती फोटो फ्रेम तुटलेली असते आणि उलटी असल्याकारणाने तिला ती दिसलेली सुद्धा नसते. तर आता मात्र इकडे गिरिजा ती फोटो फ्रेम पाहण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे वासंतीला तो सगळा काही प्रकार आणि ते सगळं काही आठवायला सुरुवात होत असते. ज्या पद्धतीने इकडे जानकीने जी काही छकुली आहे ती इथे वासंतीकडे दिली होती आणि वासंतीने कशा पद्धतीने प्रभासला हाताखाली धरून ती जी छकुली आहे जानकीची, ती छकुली वाचवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच धमाकेदार असा भाग झालेला आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे जी गिरिजा आहे ती आता प्रभास काकांच्या खोलीमध्ये असते आणि तेवढ्यातच तिथे आता नागेश्वर आलेला असतो. आता नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो,
ईश्वर म्हणत असतो, ह्या 6 महिन्यामध्ये तुझं नशीब मी असं ओरबडणार, चिमटीत पकडून असं मी फेकून देणार. तेव्हा गिरिजा आता म्हणत असते, मग तर ठीकच आहे. तुम्ही आता तुमचे दिवस मोजाच. तुम्ही 6 महिने मोजायला सुरुवातच करा. या 6 महिन्यामध्ये मी नाही ना, हा जो काही खोटा मुखोटा घालून फिरताय ना, त्या खोट्या मुखोट्याचे नाही मी तुकडे-तुकडे केले, नाही मी चिंधड्या उडवल्या, तर नाव सांगणार नाही गिरिजा. समजलं तुम्हाला? आता हे चॅलेंज दिल्यानंतर नागेश्वर चांगलाच चिकळलेला असतो. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की नागेश्वरला राग आलेला असतो. नागेश्वरने सावी, उर्वशी ह्या दोघींना सुद्धा बोलवलेलं असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो, तर म्हणत असतो, इथून पुढे ती चिरंजीवाचा ढाल म्हणूनच वापर करणार. एकदा का तिचं हे धाडस आपण चेचलं की मग आपण तिच्या त्या दुपट्या नसीवरती घाव घालायचा. हा तिचा जीव घेणार. आता तिच्या नसा आवळायला ह्या नागेश्वरला फणा काढावाच लागणार आहे. हे जरी झालं ना तरी सुद्धा मलाच फणा काढावा लागणार आहे. एकदा का मी फणा काढला की सगळं काही व्यवस्थितच होईल, असं आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो गिरिजा संध्याकाळी झोपलेली असते आणि गिरिजा संध्याकाळी झोपल्यानंतर जो काही नागेश्वर आहे, तो नागेश्वर मात्र त्याचे कारनामे कटकारस्थान करण्यासाठी तयार झालेला असतो. जेव्हा इथे आता नागेश्वरनी ठरवलेलं असतं की आता ह्या नागालाच तिला नाग बनवून मारावं लागेल, तेव्हा तो इकडे सुभानरावाच्या मदतीने एक विषारी साप जो आहे तो इकडे गिरिजाच्या खोलीमध्ये सोडत असतो. गिरिजा झोपलेली असते तेव्हा मात्र तिच्या बेडवरती हा साप आलेला असतो. गिरिजाचं त्या सापाकडे लक्ष जातं आणि तेव्हा ती डोळे उघडत असते, तर समोर हा जो साप आहे तो तिला दिसतो. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, गिरिजाला तो साप दंश करेल का, किंवा जर दंश केला तर रुद्र तिला कशा पद्धतीने वाचवेल आणि गिरिजा स्वतःचा जीव कसा वाचवेल आणि नागेश्वरचा अंत कसा करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.